धनंजय मुंडेवर यांच्यावर आरोप होते, परंतु हे आरोप आहेत, आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कारवाई होईलच ना। परंतु एखाद्या कुठल्याही व्यक्तीवर आरोप करणं सोपं असतं। आज आम्ही मुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर आरोप करू शकतो, परंतु आरोप करणं सोपं असतं, ते सिद्ध होणं महत्वाचं असतं। एखाद्या माणसावर आरोप करून त्याला बदनाम करायचं, त्याचं राजकीय अस्तित्व संपवायचं, त्याचं राजकीय करिअर संपवण्याची सुपारी घेणारे या राज्यामध्ये अनेक झाले। त्यात ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी दमानिया असतील, आज सुरेश धस नावाचा निवळ छपरी आमदार कुठतरी स्वतःच गुंड, स्वतःच आका, ज्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये अनेक मर्डर या सुरेश दासांच्या माध्यमातून, सुरेश दासांनी पाळलेल्या गुंडाच्या माध्यमातून झालेले आहेत, अशा माणसाने आरोप करायचे आणि कुठतरी धनंजय मुंडे मंत्री असून सुद्धा त्यांना या शिबिराच्या पासून बाजूला ठेवण्याचं जर काम होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा आपापल्या मंत्र्यावर विश्वास पाहिजे। नक्कीच असं ओबीसी समाजाच्या मनात आता ते घर केलं त्या गोष्टीनं की मुख्यमंत्र्याचीच ह्या चौकशीला संमती आहे का, मुख्यमंत्रीच या सुरेश दासांना काही म्हणजे डॉक्युमेंट किंवा काही रसद जे काय लागतंय आरोप करायला हे पुरवण्याचं काम मुख्यमंत्र्याच्या यंत्रणेकडून होतंय का, अशी ओबीसींच्या मनात खतखते। परंतु आमचा अद्याप मुख्यमंत्र्यावर आणखीही विश्वास आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या सुरेश दासांचे कान टोचले पाहिजे आणि सरकार याच्यातून बदनाम होत आहे। येणाऱ्या काळात सरकारला या असं जर बदनाम झालं तर नक्कीच सरकारची प्रतिमा मलिन होऊन सरकारला याचं नुकसान भोगावं लागेल।